सकाळ सकाळच मी एवढी जास्त दमले ना, ही पूर्ण रांगोळी दिसते ना ती मी काढलेली आहे. त्यामुळेच माझे पाय आणि कंबर एवढी जास्त दुखायला लागले ना. रांगोळी काढण्याचं कारण हेच होतं की आमच्या इथं श्री स्वामी समर्थांची पालखी येणार होते. दर्शन वगैरे करून झाल्यानंतर तिथून पुढे आम्ही घरी आलो आणि आता मी झाडत होते जो काल पसारा केला होता बर्थडे साठी. सगळीकडे कचरा झाला होता आणि फुगे तर सगळे पायांना चिटकत होते. बरेच दिवस झाले तुम्हाला कोथिंबीर आणि लसणाचं अपडेट दिलं नव्हतं. बघा झाडं किती मोठी झालेली आहेत, सुंदर हिरवे गार असे. कधी तर पाणी द्यायचं विसरूनच जाते मी. त्यानंतर मम्मीच्या तिकडे गेलो कारण आज 31 आहे. गेल्यावरती ऋषीचा थोडा अभ्यास घेतला. तो म्हणत होता की त्याला सगळे येते. मग मी म्हटलं थांब तुला प्रश्न विचारते. पुन्हा मी खाली आले म्हणजे खालच्या घरी माझ्या सासरी आले. पुन्हा थोडंसं जेवण बनवायचं होतं. पीठ वगैरे मळून थोड्याशा चपात्या बनवून न्यायच्या होत्या कारण मम्मी भात वगैरे तिकडं बनवत होते. मग इकडे सगळं आवरले. तिकडे जाऊस तर मम्मीनं ऑलमोस्ट सगळं केलं होतं. ते चिकन आणि मासा दोन्ही फ्राय करायला सोबत ठेवलेलं. मस्त असं जेवण केलं. केरळा टाईप नैचोर बनवलं होतं. असं जल्लोषात आम्ही आमचं 31 सेलिब्रेट केलेलं आहे. तुम्ही कसं सेलिब्रेट केलं हे पण मला सांगा. पुन्हा आम्ही स्वेटर घालून खाली आलो.